दरम्यान राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांना पत्र पाठवलंय। पक्षाचं विलीनीकरण झाल्याचा दावा यातून करण्यात येतोय। घटनात्मक दृष्ट्या हे अवैध असल्याचं मात्र अरविंद सावंत म्हणाले आहेत। विलीनीकरण मान्य करू नका असं लोकसभा अध्यक्षांना सांगितलंय। लोकसभा अध्यक्षांनी विलीनीकरण मंजूर केलेलं नाहीये। विलीनीकरण मान्य करू नका असं आम्ही लोकसभा अध्यक्षांना सांगितलं होतं आणि आमच्या विनंतीनुसार अध्यक्षांनी विलीनीकरणाचा आदेश काढला नाहीये असं सावंतांचं म्हणणं आहे। तर वेगळा गट किंवा विलीनीकरणाचा प्रश्नच नाहीये असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दावा केला आहे। एकंदरीतच आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जे 6 खासदार बाजूला गेले होते त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलाय आणि नंतर विलीनीकरण केले असं सगळं काही बोललं जात असताना मात्र आता आपण पाहतोय की शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांना हे पत्र पाठवण्यात आलंय ज्यात विलीनीकरणाचा दावा आहे, मात्र ते घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं सावंत म्हणालेले आहेत। आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तशी विनंतीच लोकसभा अध्यक्षांना केलेली होती आणि त्यांनी ते विनंती मंजूर करून अशा पद्धतीचं कुठलाच आदेश जो आहे तो काढलेला नाहीये असा दावा सुद्धा अरविंद सावंत यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे वेगळा गट किंवा विलीनीकरण याचा प्रश्नच उद्भवत नाही असं देखील सावंत यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा आताचा हा मोठा दावा आपण पाहतोय आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत। शिंदे गटामध्ये जी फूट पडली होती, आपण ऑपरेशन 2.0 त्याला म्हणण्यात आलेलं होतं आणि जे झालं होतं 6 खासदार फुटले होते ठाकरेंचे आणि ते शिंदे गटात गेले होते। त्यावेळी त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे। लोकसभा अध्यक्षांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी जाहीरपणे शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण त्यांनी केलेलं आहे। त्यांनी शिंदेचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत। मात्र आता हे सगळे दावे खोटे असल्याचं अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे, कारण की असा वेगळा गट विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण त्या संदर्भात खरं तर आम्ही लोकसभा अध्यक्षांना आधीच भेटलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रामराजे, खरं तर लोकसभा अध्यक्षांना खासदारांनी भेटण्याच्या आधी खरं तर ठाकरेंचे सगळे खासदार जे आहेत ते भेटायला गेले होते, आपल्याला माहितीच आहे आणि त्यावेळी त्या पद्धतीचं त्यांनी विनंती केली आहे असं सावंतांचं म्हणणं आहे। म्हणून आता वेगळा गट विलीनीकरणाचा प्रश्न नाही ते म्हणतात। काय सांगाल, नेमकं हे कसं घडून येत आहे? बिलकुल, जे पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये खरं तर पक्षाची शिस्त या संदर्भात माहिती देण्यात 2-3 मुद्दे। एक म्हणजे की मूळ पक्ष उभाटा शिवसेना आहे, त्यामुळं या पक्षाच्या खासदारांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अर्थातच एकंदरीतच आपण पाहतोय की त्यांचा आक्षेप आहे की अजून सुद्धा वेगळा गट स्थापन झालेला नाहीये। अजूनही हे जे खासदार आहे ते ठाकरेंच्या याच्यातलेच असू शकतात तसं आम्ही सांगितलं होतं, म्हणून वेगळी मान्यता त्यांना लोकसभा अध्यक्षांनी दिलेली नाहीये हा एक पहिला आक्षेप खरं तर घेतला जातोय आणि त्यामुळे जे काही विलीनीकरण झालेलं आहे ते असंवैधानिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ते होऊ शकत नाही असा दावा अरविंद सावंतांनीच केलेला आहे।